आपापल्या जिल्ह्यात लहान पक्षातल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या, गाव आणि शहरातील लहान पक्ष संपवा, हे वक्तव्य आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर भाजप लहान पक्षांना सोबत घेतं आणि संपवतं अशा चर्चा झाल्या. भाजपनं अकाली दलाला संपवलं, भाजपनं शिवसेनेला संपवलं असे आरोप देखील झाले. पण मागच्या काही महिन्यातल्या घडामोडी पाहिल्या तर महाविकास आघाडीत देखील वेगळं चित्र नसल्याचं दिसतं. महाविकास आघाडीकडून पद्धतशीरपणे लहान पक्षांचा काटा काढत असल्याचं बोललं जात आहे. गत काळात काही लहान पक्षांनी महाविकास आघाडीसोबत अंतर राखायला सुरुवात केली. त्यातले काही पक्ष मवियातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं देखील सांगितलं जात आहे. आता महाविकास आघाडीत लहान पक्षांना कसं संपवलं जातंय, त्यांचा राजकीय स्पेस कसा हायजॅक केला जातोय, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. आता महाविकास आघाडी लहान पक्षांना कसं संपवते हे जाणून घेण्याआधी महाराष्ट्रात लहान पक्षांचं महत्व किती आहे ते पाहूयात. तर 1990 पासून महाराष्ट्रात कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर सरकार आणता आलेलं नाहीये. 1985 मध्ये काँग्रेसला 161 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसनं बहुमताचा आकडा पार केल्यामुळे राज्यात काँग्रेसचं स्वबळावर सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतर कोणत्याही पक्षाला स्वबळावर सरकार स्थापन करता आलेलं नाही. मागच्या 7 निवडणुकांचा विचार केला तर सरकार स्थापन करताना प्रत्येक वेळी मित्रपक्षांची गरज भासली. 1999 पासून आघाडी आणि युतीचंच राजकारण सुरू आहे. 2014 मध्ये देशात मोदी लाट होती. भाजप लोकप्रियतेच्या शिखरावर होती. असं असून देखील भाजपला राज्यात केवळ 122 जागा जिंकता आल्या. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील काही वर्ष तरी युती किंवा आघाडीशिवाय पर्याय नसल्याचं राजकीय जाणकार सांगतात. कोणत्याही पक्षाला सत्तेत बसायचं असेल तर लहान मोठ्या पक्षांना एकत्र घेणं भाग आहे. पण मागच्या काही काळात महाविकास आघाडीकडून लहान पक्षांना संपवण्याचा करेक्ट कार्यक्रम सुरू असल्याचं बोललं जात आहे. आता यामध्ये कोणते पक्ष आहेत, त्यांना कसं संपवलं जाते ते देखील बघूयात. सुरुवात करूयात शेकाप पासून. शेकापा अर्थात शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्रातला सर्वात जुना पक्ष. महाराष्ट्रात काँग्रेसचं वर्चस्व प्रस्थापित होण्याआधी राज्यात शेकापची ताकद होती. पण गेल्या काही निवडणुकांमध्ये शेकापची ताकद मर्यादित झाली. ठराविक पॉकेट्स पुरती त्यांची ताकद उरली. पण आता उरल्या शेकापचे पंख छाटण्याचे काम सुरू आहेत असं म्हटलं जाते. लोकसभा निवडणुकीत शेकापनं महाविकास आघाडीला साथ दिली होती. रायगड आणि मावळमध्ये शेकापची ताकद असून देखील त्यांनी उमेदवार देणं टाळलं होतं. त्यांनी मवियाच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. त्यामुळे या 2 जागांवर ताकद असताना देखील शेकापनं उमेदवार दिला नाही. शेकापनं महाविकास आघाडीच्या उमेदवारांचाच प्रचार केला. पण लोकसभेनंतर शेकापच्या पदरी निराशा आली. शेकापचे जयंत पाटील यांना शरद पवार गटानं विधान परिषद निवडणुकीत पाठिंबा दिला होता. महाविकास आघाडीकडे 2 उमेदवार निवडून आणण्या इतकं संख्याबळ होतं. मात्र ठाकरे गटानं मिलिंद नार्वेकरांना तिकीट दिलं. यात जयंत पाटलांवर पराभवाची नामुष्की उडवली. ठाकरेंमुळे जयंत पाटलांचा पराभव झाला. शरद पवार ठाकरेंच्या उमेदवाराला रोखू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही असा आरोप तेव्हा झाला होता. आता कट्टू विधानसभा निवडणूक. विधानसभेत शेकापनं महाविकास आघाडीकडून अलिबाग, पेण, उरण, पनवेल, सांगोला आणि नांदेड मधील लोहा अशा 6 जागांची मागणी केली. यासाठी शेकापच्या जयंत पाटील यांनी शरद पवार यांची भेट देखील घेतली. या 6 जागा महाविकास आघाडीकडून शेकापला सोडल्या जाव्यात अशी मागणी त्यांनी केली. पण यातल्या अलिबाग, पेण, उरण, पनवेल आणि सांगोला या 5 जागांवर शिवसेना ठाकरे गटानं आपले उमेदवार उतरवण्याच्या हालचाली सुरू केल्यात. सांगोला विधानसभा तर शेकापचा गड मानला जातो. इथून शेकापचे गणपत देशमुख तब्बल 11 वेळा निवडून आलेत. मागच्या निवडणुकीत इथं शेकापचा पराभव झाला होता. शिवसेनेचे शहाजी बापू पाटील विजयी झाले होते. त्यामुळे शेकापचा गड असलेल्या सांगोल्यावर ठाकरेंनी दावा केलाय. त्यांच्याकडे उमेदवार देखील नव्हता. अशात त्यांनी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांना पक्षात घेत उमेदवारीचे संकेत दिलेत. विशेष म्हणजे सांगोल्याचे इच्छुक उमेदवार अनिकेत देशमुख हे लोकसभा निवडणुकीत माढ्यातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. त्यावेळी शरद पवार गटानं त्यांची मनधरणी केली होती. विधानसभेला सांगोल्याची जागा शेकापला सोडण्याचा शब्द देखील दिला होता. पण आता महाविकास आघाडीत शेकापची कोंडी केल्याचं दिसतंय. दुसरा पक्ष आहे समाजवादी पार्टी. समाजवादी पार्टीनं देखील लोकसभेत महाविकास आघाडीच्या खांद्याला खांदा लावून काम केलं होतं. मुंबई उत्तर पूर्व मधून ठाकरेंचे उमेदवार संजय दिना पाटील यांना निवडून आणण्यात सपाचा मोठा वाटा होता. मानखुर्द, शिवाजीनगर मधून सपाचे आमदार अबू आझमी यांनी संजय दिना पाटील यांना तब्बल 87,971 मतांचं लीड दिलं होतं. पण आता मवियाकडून समाजवादी पार्टीचं खच्चीकरण केलं जात असल्याची चर्चा होते. सपानं विधानसभेला 12 जागांवर दावा केला होता. पण मवियाकडून त्यांना सन्मानजनक जागा दिल्या जात नसल्याचं बोललं जातंय. अशात सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महाराष्ट्र दौरा करत 4 जागांवर उमेदवारांची घोषणा केली. त्यामुळे मवियामधला बेबनाव चव्हाट्यावर आलाय. मवियाच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला नसताना देखील समाजवादी पार्टीनं 4 जागांवर उमेदवारी जाहीर केल्यानं महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा सुरू आहे. तिसरा पक्ष आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना. या संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी
लोकसभेला हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. ते इथले 2 टर्मचे माजी खासदार देखील राहिलेत. मतदारसंघात चांगली ताकद देखील आहे. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीकडे पाठिंबा मागितला होता. त्यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट देखील घेतली होती. पण ठाकरेंनी ही जागा शेट्टींना सोडली नाही. उलट त्यांनी राजू शेट्टींनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी अशी अट घातली. अशा चर्चा सुरू आहेत. ही अट मान्य न झाल्यानं राजू शेट्टी स्वबळावर लढले. ठाकरेंनी सत्यजित आबा सरोडकर यांना तिकीट दिलं, तर शिंदेंनी विद्यमान खासदार धैर्यशील मानेंना पुन्हा तिकीट दिलं. तिरंगी लढतीत महायुतीचा फायदा झाला. धैर्यशील माने दुसऱ्यांदा निवडून आले. लोकसभेतल्या या वितुष्टानंतर राजू शेट्टी यांनी बच्चू कडू आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत तिसऱ्या आघाडीत जाण्याचा निर्णय घेतलाय. आता ही तिसरी आघाडी महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरू शकते अशा देखील चर्चा सुरू आहेत. चौथा पक्ष म्हणजे स्वराज्य संघटना. स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती 2022 मध्ये राज्यसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते. तेव्हा राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. 6वी जागा निवडून आणण्यासाठी कोणत्याच पक्षाकडे संख्याबळ नव्हतं. त्यामुळे सर्व पक्ष पाठिंब्यावर संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी द्यावी अशी चर्चा तेव्हा झाली. संभाजीराजे यांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचं देखील जाहीर करण्यात आलं होतं. पण ऐनवेळी ठाकरेंनी संजय पवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे संभाजीराजे यांचा पत्ता कट झाला. आता संभाजीराजे यांनी देखील वेगळी चूल मांडली. ते देखील तिसऱ्या आघाडीतून निवडणूक लढण्याची तयारी करतायत. या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र क्रांती आघाडी आणि MIM या पक्षांनी देखील महाविकास आघाडी सोबत येण्याचा प्रयत्न केला. पण यावर अंतिम निर्णय झालेला नाही. लोकसभा निवडणुकीत वंचित सोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. पण ऐनवेळी सन्मानजनक जागा न दिल्यानं वंचितनं स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रविकांत तुपकर यांच्या महाराष्ट्र क्रांती आघाडी आणि MIMनं महाविकास आघाडीकडे प्रस्ताव दिला होता. तुपकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची, तर पुण्यात मोदी बागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. पण अजून देखील तुपकरांना सोबत घेण्याचा निर्णय झालेला नाहीये. दुसरीकडे MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी देखील महाविकास आघाडीसोबत येण्याचा प्रस्ताव दिला होता. पण यावर देखील मवियाच्या नेत्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. MIMनं आता एकला चलोची भूमिका घेतली. तुपकर सध्या वेटिंगवर असले तरी ते देखील वेगळे लढतील असं सांगितलं जात आहे. एकूणच महाविकास आघाडीचं लहान पक्षांसोबत सुरू असलेलं हे राजकारण पाहता महाविकास आघाडी लहान पक्षांना संपवते अशा चर्चा सुरू झाल्यात. मवियातल्या या घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोल व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा.